बघा आता इथं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे अंडर रूट ऑफ एक्स प्लस 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग आता याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग सोल्युशन काय येणार, सोल्युशन सगळ्यात पहिले गिवन फंक्शन लिहा वाय इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये अंडर रूट ऑफ एक्स प्लस 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म दिसतोय. ठीक आहे. याचं एक्सपान्शन करा. याचं काय तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. मग वाय इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस 2 इंटू अंडर रूट एक्स इंटू 1 अपॉन अंडर रूट एक्स प्लस 1 अपॉन अंडर रूट एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे. मग इथं काय होणार एक्स प्लस आता हा अंडर रूट एक्स आणि हा अंडर रूट एक्स कॅन्सल होणार, म्हणजे इथं 2 येणार प्लस इथं 1चा स्क्वेअर 1 आणि अंडर रूट एक्सचा स्क्वेअर एक्स. ठीक आहे. म्हणजे वाय इक्वल्स टू काय आलं, मग इथं लिहा वाय इक्वल्स टू एक्स प्लस 2 प्लस 1 अपॉन एक्स. मग याला डिफरन्शिएट करायचं. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथे येणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dx ऑफ एक्स प्लस 2 प्लस 1 अपॉन एक्स. ठीक आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग इथं dx बाय dx प्लस आता हे सेपरेट करायचं. ठीक आहे. dy बाय dx ऑफ 2 प्लस dy बाय dx ऑफ 1 अपॉन एक्स. ठीक आहे. मग इथं dy बाय dx काय येणार आहे 1 येणार आहे प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे प्लस 1 अपॉन एक्स. आता 1 अपॉन एक्स साठी फॉर्म्युला आहे 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस ब्रॅकेटमध्ये येणार मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे मग इथं राहिलं काय फक्त 1 मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. मग dy बाय dx इज इक्वल्स टू बघा फायनल आन्सर लिहायचं dy बाय dx इज इक्वल्स टू 1 मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे. हे आपलं काय आलं फायनल आन्सर आलं. एक आधीचा प्रॉब्लेम बघा इथं माझ्याकडनं अंडर रूट नव्हतं लिहिलं तर त्याच्यानुसार त्याचं सोल्युशन बरोबर आहे. ठीक आहे. त्याचं सोल्युशन हे आहे आणि याचं सोल्युशन काय 1 मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे.